नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी रुग्णसंख्या हवी तशी कमी न झाल्यानं लॉकडाऊनचे निर्बंध 15 जून पर्यंत कायम ठेवण्यात येत असल्याची घोषणा केली. त्याचबरोबर रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले. काल रात्री 8:30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे राज्यातल्या जनतेशी संवाद साधला आणि आता जे निर्बंध लागू करण्यात आले होते ते 1 जूनला संपणार होते. मात्र यानंतर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार आणखी 15 जून पर्यंत हे निर्बंध आणखी तसेच राज्यभरात राहणार आहेत. साधारणतः मी 1 महिन्यानंतर आपल्याला भेटतोय. गेल्या वेळेला भेटलो होतो तेव्हा मला वाटतं दुसऱ्या दिवशी 1 मे होता, म्हणजे आपला महाराष्ट्र दिन होता. आणि तिथपासून आजपर्यंत साधारणतः मे महिना आता संपला. 1 महिना झालेला आहे. 1 महिन्यामध्ये नेमके आपण कुठे आहोत, आपण काय केलेलं आहे, पुढे काय करायला पाहिजे, ही संपूर्ण माहिती देणं मला असं वाटतं हे माझं कर्तव्य आहे. आणि नाहीतरी आपलं नातं आता एक वेगळं निर्माण झालेलंच आहे. पहिल्या प्रथम मी आपल्याला सर्वांना खरोखर मनापासून धन्यवाद देतोय, कारण वर्ष दीड वर्ष अत्यंत अवघड असलेली गोष्ट आपण जिद्दीने आणि निश्चयाने पाळत आहात. ती म्हणजे स्वतःवरती काही बंधनं, आणि त्या बंधनाचा परिणाम आपल्याला अनुभवायला येतोय. एक गोष्ट नक्की की गेल्या वेळेला मी आपल्याशी बोललो होतो त्याच्यात आणि आत्तामध्ये खूप फरक पडलेला आहे, नक्कीच पडलेला आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर आत्ता साधारणतः म्हणजे 30 मे आजची जी परिस्थिती आहे त्याच्यात आपल्याकडे आज 18,000च्या आसपास रुग्णसंख्या आहे सापडलेली. मात्र अजूनही जी रुग्णसंख्या आहे ती एक 2-5 दिवसापूर्वीचा जर का आकडा पाहिला तर गेल्या लाटेमध्ये जी एक सर्वोच्च ज्याला आपण पीक म्हणतो ती जी संख्या होती तिच्या बरोबरीत आहे. आता थोडीशी कमी होते. आणि आपल्याला कल्पना आहे की त्यावेळेला जे शिखर आपण गाठलं होतं ते सणासुदीच्या नंतर गाठलं होतं. ह्यावेळेचं शिखर हे सणासुदीच्या आधी आलेलं आहे. म्हणजे सर्वोच्च म्हणजे जो उच्चांक आहे त्याचीसुद्धा तुम्हाला एक तुलनात्मक मी हे सांगणारच आहे. परंतु आत्ता जर बघितलं तर साधारणतः 17 ते 19 सप्टेंबर 2020च्या सुमारास आपल्या राज्यामध्ये 24,886 रुग्ण होते एका दिवसात सापडणारे. आता 26 मेची जर का आकडेवारी पाहिली तर त्या 26 मेला म्हणजे 4 दिवसापूर्वी साधारणतः 24,752 एवढे रुग्ण आपल्याला आत्ता 4 दिवसापूर्वी आढळलेले आहेत. हे 4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. आज साधारणतः ती 18,000पर्यंत आलेली आहे. अजून आता नवीन व्यवस्थित आकडे येतील. म्हणजेच काय की अजूनही आपण म्हणावं तेवढं खाली आलेलो नाही. गेल्या वेळेला जे एक सर्वोच्च जे पीक ज्याला म्हणतो आपण जे गाठलं होतं आणि ते खालून वरती आलं होतं, यावेळेला ही जी संख्या आहे ती वरून खाली आलेली आहे. सक्रिय रुग्ण त्या काळामध्ये साधारणतः 3,01,752 होते. 26 मेला आपल्याकडे सक्रिय रुग्ण 3,15,042 आहेत. म्हणजे बरोबरीमध्ये आत्ता आपण आलेलो आहोत गेल्या वेळेच्या उच्चांकावरती. एक मात्र मी जे सांगतो तुम्हाला दिलासादायक गोष्ट ती नक्कीच आहे की रुग्ण बरं होण्याचं जे प्रमाण आहे ते त्यावेळेला 78% होतं. यावेळेला ह्या दिवसांमध्ये 92% आहे. म्हणजे ही नक्कीच दिलासा देणारी ही गोष्ट आहे. मृत्यूदरसुद्धा गेल्या वेळेला साधारणतः 2.65% होता. यावेळेला 1.62%. म्हणजे ही एक थोडीशी चांगली वाईट जी काय गोष्ट आहे ती तुम्हाला मी आपल्या समोर मांडलेली आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा एकदा सांगतो की रुग्णसंख्या जरी कमी होत चाललेली असली तरी देखील गेल्या वेळेला सर्वोच्च जी रुग्णसंख्या होती तिच्या बरोबरीत आत्ता आपण आलेलो आहोत. त्यावेळेनंतर आपण काही काळ अजूनही तेव्हा कडक लॉकडाऊन केला होता, हा ठेवलेला होता. आता आपण निर्बंध लावतो आहोत, कडक लॉकडाऊन आपण केलेला नाही. पण हे मी तुम्हाला सांगत असताना जशी ही रुग्णसंख्या काही ठिकाणी किंवा बऱ्याच ठिकाणी कमी होत चाललेली असली तरी देखील महाराष्ट्रामध्ये मात्र काही जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये
काही कारणं असतील, निर्बंध थोडेसे शिथिल असतील, थोडंसं एक मोकळीक लोक जास्त घेत असतील, काही जिल्ह्यात रुग्णसंख्या हलकीशी वाढताना दिसते आणि ती मला थोडीशी काळजीची गोष्ट वाटते. कारण शहरी भागामध्ये हे प्रमाण कमी होताना दिसतंय, ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण हलकं वाढताना दिसतंय. हे प्रमाण आता आपल्याला ताबडतोब थांबवावं लागेल. आपण जो एक अनुमान आहे आपल्याकडे की तिसरी लाट येऊ शकते, तिसरी लाट येऊ शकते, मग तिसरी लाट कोणात येणार, लहान मुलांमध्ये येणार का, आणखीन कुठे येणार का, तर तिसरी लाट ही अशी काय तारीख सांगून येणार नाही आहे. किती दिवसांनी येणार हे सुद्धा अनुमान आपल्याकडे नाही. हे संपूर्णपणे आपल्या वागणुकीवरती अवलंबून असणार आहे. व्हायरस तर आजही आहे. एक मुळामध्ये महत्त्वाचा फरक आणखीन लक्षात घेण्यासारखा आहे की गेल्या वेळेला जी लाट आली होती त्या लाटेतला व्हायरस आणि ह्या लाटेतला व्हायरस ह्याच्यामध्ये एक फरक पडलेला आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपल्याकडे म्युटेशन झालेलं आहे, म्हणजे त्या विषाणूंनी आणखीन एक अवतार घेतलेला आहे आणि आता हा नवीन अवतारधारी विषाणू जो आहे त्यांनी अन्य काही देशांसमोर प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे की हिंदुस्थानातून आलेली लोक हे व्हायरस तर घेऊन येत नाहीत ना. कारण हा जो व्हायरस आहे तो फार वेगाने पसरतो, झपाट्याने ग्रासून टाकतोय. म्हणजे संसर्ग किंबहुना संसर्गित करण्याचा जो वेग आहे तो गेल्या विषाणूपेक्षा प्रचंड आहे, काही पटींमध्ये. तो पटकन पसरतोय, वेगाने पसरतोय, झपाट्याने पसरतोय आणि एकदा का ग्रासलं तर आणखीन एक गोष्ट थोडीशी या काळामध्ये लक्षात आलेली ती म्हणजे झपाट्याने तो ग्रासून टाकतोय, मात्र बरं व्हायला किंबहुना रुग्णाला बरं व्हायला उशीर लागतोय. ऑक्सिजनची आवश्यकता ही यावेळेला नक्कीच वाढली, कारण संख्या वाढली होती. जशी ऑक्सिजनची आवश्यकता वाढली त्याचप्रमाणे ऑक्सिजनची आवश्यकता नुसतीच वाढली नाही, तर ऑक्सिजनची आवश्यकता काही काळ म्हणजे दीर्घकाळ लागली. एखाद्या रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता लागलीच तर काही जण सुदैवी आहेत ते पटकन त्यातनं निघाले बाहेर, पण काही जण हे ज्याला आपण लॉंग कोविड म्हणतो ते रुग्ण ह्या वेळेच्या लाटेमध्ये थोडे प्रमाणात गेल्या वेळेपेक्षा जास्त आढळत आहेत. तर ही एक नाही म्हटलं तरी तुम्हाला मी वस्तुस्थिती सांगितली की गेल्या वेळेची लाट आणि या वेळेची लाट. ICU बेड्स वाढवलेले आहेत, ऑक्सिजन बेड्स वाढवलेले आहेत. साधारणतः गेल्या वेळेला 3,60,000 होते ते आता 4-4.5 लाखापर्यंत एकूण बेड्स गेलेले आहेत. हे जरी सगळं करत असलो तरी एका गोष्टीची आपल्याला फार आवश्यकता आहे आणि ती जेव्हा आता यावेळेला जाणवली ती म्हणजे ऑक्सिजन. मला अजूनही ते दिवस आठवले का घाम फुटतो. ऑक्सिजन आता काही तासापुरताच राहिलेला आहे, ऑक्सिजन केवळ आज रात्रीपुरताच राहिलेला आहे. अशी जेव्हा फोन हॉस्पिटलमधनं किंवा जिल्ह्यातनं येत होते तेव्हा संपूर्ण आपल्या प्रशासकीय यंत्रणेचे धाबे दणाणत होते. करायचं काय हा मोठा प्रश्न होता. याचं कारण तुम्हाला सर्वांना मी मागेही सांगितलेलं आहे की आपल्या राज्यात ऑक्सिजन निर्मितीची क्षमता ही साधारणतः 1200 मेट्रिक टन आहे, 1200 ते 1250. आता आणखीन त्याच्यामध्ये काही जणांचं जसं काही साखर कारखान्याने ऑक्सिजन निर्मिती सुरू केलेली आहे, काही हॉस्पिटलमध्ये PSA प्लांट लागलेले आहेत. असे सगळे मिळून एक 1250 होतं तर 1300 पर्यंत गेलेलो असू. पण प्रत्यक्ष आपल्याला यावेळेला ऑक्सिजनची आवश्यकता लागली ती 1700 मेट्रिक टन दर दिवसाला. म्हणजे आपण निर्मिती करत होतो 1200, त्याच्यामध्ये 500 अधिक लागले. बरं, या 1200 मध्ये आपण उद्योगाचा ऑक्सिजन, ज्या उद्योगाला ऑक्सिजनची आवश्यकता लागते तो ऑक्सिजन पूर्ण बंद करून संपूर्ण ऑक्सिजन आरोग्यासाठी आणि या रुग्णांसाठी वापरला. तोही कमी पडला आणि मग मात्र जी काय आपली तारंबळ उडाली होती ही जामनगरमधनं मागो, भिलईतून मागो, रूरकेलामधून मागो, म्हणजे काही शेकडो ते काही हजारो किलोमीटर अंतरावरून आपल्याला ऑक्सिजन आणावा लागत होता. आजही तो आपण आणतो आहोत तसं पाहिलं तर. आणि आपल्याला कल्पना आहे, आपण बातम्यात पाहिलं असणार की इथून रिकामे टँकर्स हे केंद्राच्या मदतीने एअरलिफ्ट करून ते जे ऑक्सिजन प्लांट बाहेरच्या राज्यात आहे तिथे नेत होतो आणि ते भरल्यानंतर मात्र आपल्याला ते रस्त्याने किंवा ट्रेनने आणावे लागत होते. ही संपूर्ण जी काय यातायात होती हे कशी आपण निभावून नेली ती त्या सगळ्या प्रशासकीय यंत्रणेचं एक कौतुक करावं लागेल. ऑक्सिजन ऑडिट करून ऑक्सिजनची गळती म्हणजे अतिरिक्त ऑक्सिजन जिकडे वापरला जात होता त्याच्यावरती निर्बंध आणले. हे सगळं फार तारेवरची कसरत होती. आणि मग माझ्या मनामध्ये आहे ते हेच आहे की जर का आत्ताचा जो अवतार बदललेला विषाणू आहे तो अजूनही पूर्ण त्याला आपण काबूत आणलेलं नाही. गेल्या वेळेच्या उच्चांकाच्या बरोबरीने
आज आपली रुग्णसंख्या आहे, यावेळेला तो जर का सुटला आणि काही पटीत आलेली लाट होती, म्हणजे यावेळेला साधारणतः तुम्हाला कल्पना आहे 66-67 हजार रुग्ण हे दर दिवशी आढळत होते. म्हणजे गेल्या वेळेला 24,000 होते, यावेळेला 66-67 हजार दर दिवशी रुग्ण आपल्याला आढळत होते, पॉझिटिव्ह रुग्ण आपल्याला सापडत होते. हा आता विषाणू जर का सुटला आणि पुन्हा तशा ह्याच्यात तिसरी लाट आली तर बाकी सगळं बेड्स वगैरे आपण वाढू, डॉक्टरची कमतरता ही तशीच असणार आहे. ऑक्सिजनची कमतरता पडली तर मग मात्र आपल्याला फार कठीण जाणार आहे. त्याच्यामुळे ह्या काही गोष्टी ह्या आपल्याला लक्षात घेऊन पुढची पावलं ही खूप सावधतेने टाकावी लागणार आहेत. म्युकरमायकोसिस, आता हा सुद्धा जो प्रकार आहे त्याच्यावरती सुद्धा आज साधारणतः आपल्या राज्यात 3-1 हजार रुग्ण त्याचे आहेत. ही काही साथ नाही आहे, पण त्याची कारणं ही सुद्धा आपल्या लक्षात आलेली आहे. आपल्या टास्क फोर्समध्ये त्यातले सुद्धा तज्ञ डॉक्टर, मी गेल्या वेळेला सांगितलं, आपल्या ठाण्याचे आशिष भूमकर, डॉक्टर आशिष भूमकर, त्यांचा समावेश केलेला आहे. असे त्या विषयातले तज्ञ डॉक्टर आपण वेळोवेळी या टास्क फोर्समध्ये घेतो आहोत, त्यांचं मार्गदर्शन घेतो आहोत आणि उपाययोजना, उपचार पद्धती कशी असायला पाहिजे, कशामुळे म्युकरमायकोसिस होतो. तर एक जे कारण त्यांनी सांगितलं ते म्हणजे साधारणतः या कोविडच्या काळात, म्हणजे ज्याला कोविड होतो, करोना होतो, त्या रुग्णामध्ये साखरेचं प्रमाण वाढतं. हा करोनाचा एक कदाचित साईड इफेक्ट असेल. आणि साखरेचं प्रमाण वाढलं असताना जर जास्त प्रमाणात आणि जास्त काळासाठी स्टिरॉइड दिलं गेलं तर मात्र म्युकॉर तर हवेमध्ये आहे, ही फंगस तर हवेमध्ये आहे, तर त्याच्यामध्ये आपल्या रक्तात जे फ्री आयन तयार होतं ते त्याला आकर्षित करतं आणि तिथून म्युकरमायकोसिसला सुरुवात होते. मग महत्त्वाचा आणखीन एक प्रश्न येतो, तो म्हणजे लसीकरण. याची सुद्धा मी तुम्हाला कल्पना दिलेली आहे की साधारणतः 45 वरील वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी ही केंद्राने घेतलेली आहे. मात्र 18 ते 44 ह्या वयोगटातील नागरिकांची लसीकरणाची जबाबदारी ही राज्याने घ्यायची आहे आणि आपलं राज्य समर्थ आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, साधारणतः 18 ते 44 वयोगटातील 6 कोटी नागरिक आपल्या राज्यामध्ये आहेत आणि त्या प्रत्येकाला 2 डोस हे जे द्यावे लागणार आहेत, 2 डोस म्हटलं तर 12 कोटी डोस लसीचे घेण्याची एक रकमी एका चेकनी आपली तयारी आहे. आणि जसजसा पुरवठा वाढेल तसतशी आपण लसीकरणाची प्रक्रियासुद्धा वेगात करू, क्षमता अधिक वाढू, 24 तास आपण ती चालू ठेवू आणि लवकरात लवकर या वयोगटातील नागरिक आपण सुरक्षित करू. मात्र त्याला एक मर्यादा आहे. आपली क्षमता आहे पण त्याला एक मर्यादा आहे. क्षमता मी सांगितली, मर्यादा साहजिकच आहे. लसीकरणासाठी लागणारी लस आणि त्याची उत्पादन क्षमता, अजूनही उत्पादन क्षमता आपल्याकडे ज्या लसी निर्माण होत आहेत त्यांची तेवढी झालेली नाही. जे काय मला सांगितलं गेलं होतं त्याच्याप्रमाणे जून महिन्यापासून या पुरवठ्यामध्ये वाढ होईल आणि तो पुरवठा सुरळीत होईल असं मला साधारणतः मे महिन्यात सांगितलं गेलं होतं. मे तर आता संपलेला आहे. आपल्याला लस नाही म्हटलं तरी प्रमाण हळूहळू वाढतं आहे. जसजसं हे प्रमाण वाढेल तसतसं आपण आपल्या या लसीकरणाचा वेगसुद्धा वाढवणार आहोत. आता या महिन्यामध्ये जेवढ्या लसी येतील त्या जास्तीत जास्त लसी आपण घेणार आहोत आणि तेवढ्या सर्व नागरिकांना आपण सुरक्षित करणार आहोत. आजपर्यंत साधारणतः